पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 31च्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मद्य वाहतूक, विक्री आणि साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। या अनुषंगानं कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधून एका चारचाकीतून राधानगरीकडे बेकायदेशीररित्या देशी मद्यसाठा घेऊन निघालेल्या एकाला अटक केली आहे। गणेश कृष्णात पाटील असं त्याचं नाव असून तो कागल तालुक्यातील हसूर गावचा रहिवासी आहे। पोलिसांनी गणेश पाटीलकडून सुमारे 1 लाख रुपयांचा देशी मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी असा सुमारे 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, अंमलदार दीपक घोरपडे, सत्यजित तानुगडे, राजू येडगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला।